वारंवार केला आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत सामील आज या डिक्सळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज वनकळस्थाई आणि राखुंडे पंचायत समितीसाठी यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. आम्ही या कळंब तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष अशी आघाडी तयार केलेली आहे. आणि या आघाडीमार्फत आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि जो निधर्म आणि निरपक्ष मतदार आहे हा सर्व काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे असून आमचा हा विजय निश्चित मानला जातो. आणि हे आम्ही टोकाचे प्रयत्न करून भविष्यात पण आम्ही ही युती आमची कायम ठेवणार आहे असं आमचं धोरण आहे. काँग्रेस पक्षातर्फे येरमाळा आणि डिक्सळ जिल्हा परिषद व पंचायत समिती डिक्सळ या 3 जागा लढतोय. बाकीच्या जागा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी या चिन्हावर आम्ही युतीमध्ये लढतोय. आणि या सर्व जागा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि सर्व जागा आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू.